नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटरसुद्धा आहे. मी पुणे येथे प्रॅक्टिस करते. एक नवीन व्हिडिओ घेऊन मी नोटरीच्या रिलेटेड नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. तर बरेचदा असे प्रश्न असतात नवीन नोटरीचे की आपण लिव्ह अँड लायसन नोटरी करू शकतो का? तर याचं उत्तर नाही आहे. आपण लिव्ह अँड लायसन नोटरी नाही करू शकत. अगोदर नोटरी अलाउड होतं लिव्ह अँड लायसन, पण नंतर नोटरी चं ते कॅन्सल केलं. आता आपण लिव्ह अँड लायसन नोटरी नाही करू शकत, कारण लिव्ह अँड लायसन जे नोटरी आहे ते आता कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. जे डॉक्युमेंट कंपल्सरी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट आहे ते आपण करू नाही शकत. त्यामुळे नोटरी लिव्ह अँड लायसन करू शकत नाही. काही ठिकाणी लिव्ह अँड लायसन नोटरी हे चालतं. म्हणजे समजा गाडी घ्यायची लोनवर तर ते लिव्ह अँड लायसन आणा म्हणतात आणि तिथं चालतं नोटरी केलेलं. पण आपण नाही करू शकत, कारण आपल्याला माहीत नसतं की ते जर ऑब्जेक्शनला आलं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला लिव्ह अँड लायसन नोटरी करायचं नाही आहे. आणि लिव्ह अँड लायसन नोटरी केल्यावर काय आपली फी पण एवढी काही नसती. त्यामुळे आपल्याला एवढं काही रिस्क घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे लिव्ह अँड लायसन नोटरी करू नका. परत काही जणांचे प्रश्न असतात की लिव्ह अँड लायसन नोटरी आपण 11व्या महिन्याच्या अगोदर असेल तर आपण नोटरी करू शकतो, असंही कुठं लिहिलेले नाही आहे. त्यामुळं 11 महिने किंवा 11 महिन्याच्या जास्त किंवा 11 महिन्यापेक्षा जास्त कोणतंही लिव्ह अँड लायसन रजिस्टर तुम्ही करू नका. जर तुम्ही नोटरी असाल तर नोटरी जे आहे तो लिव्ह अँड लायसन नोटरी करू शकत नाही, कारण लिव्ह अँड लायसन हे कंपल्सरी रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. ते त्यांनी रजिस्टर करायला पाहिजे. नोटरी असेल तर त्याचा काही त्या पक्षकाराला पण उपयोग होणार नाही आणि तुम्हालाही प्रॉब्लेम होईल. त्यामुळं ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू. बाय.